ताजमहलची डागडुगी करण्याचं काम कोण करतं? सरकार करतं. ताजमहलला चकाकी येण्याकरता काळेपणा येऊ नये म्हणून त्याला मुलतानी माती लावून त्याला प्रक्रिया केली होती प्रत्येक वर्षी. तो सगळा खर्च सरकार करतं. औरंगजेबाची जी कबर आहेत त्या कबरीची दुरुस्तीचा खर्च सरकार करतं. मग खजुराहो मंदिराचा सरकारने खर्च करावा अशी मागणी केली तर कुठं गैरेवर आहे? कोर्टाने काय उत्तर दिलं? तुम्ही विष्णूला भेटा आणि विष्णूला सांगा तुमचं मुंडकं तुम्ही दुर्लक्ष करा. आणि त्याचा परिणाम एका वकिलाने त्या कोर्टावर चप्पल भिरकावली. मी तर त्या चप्पल भिरकावणाऱ्याचं समर्थन करतो. हे विचार कोणाला पसंत पडतील न पडतील. तुमची हिंमत आहे का बोलायची की औरंगजेबाला तुम्ही जाऊन सांगा तुमची कबर तुम्ही दुरुस्त करा? तुमची हिंमत आहे का ताजमहलला जाऊन ताजमहलच्या दुरुस्ती करता तुम्ही पैसे मागू नका, तुम्ही शहाजहान राजाला भेटा? अशी जर बोलण्याची तुमची हिंमत नाही तर भगवान विष्णूला जाऊन भेटा असं म्हणण्याचा मूर्खपणा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही कोर्टाच्या जागेवर आहे मग काय बोलणार? न्यायालयाचा सन्मान व्हावा हे जरी सत्य असलं तरी त्या पदावर बसणाऱ्याने सुद्धा सन्मानपूर्वक वागलं पाहिजे. तुम्ही सन्मानपूर्वक जर वागत नसाल तर तुम्ही चपला खायच्याच ललकीच्या. ते जागा कोणी असे असू द्या. हे विचार कोणाला मान्य असतील किंवा नसतील, कोणाच्या मान्य न मान्यावर आम्ही चालत नाही, पण जी वस्तुस्थिती आहे ती मांडलीच पाहिजे.